12 ज्योतिर्लिंगापैकी एक ओंकारेश्वर. ओम नमः शिवाय. ओंकारेश्वरला जाण्याचा नियोजन करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. रेल्वेने व कारने प्रवास करता येईल. रेल्वेने मोरटक्का येथे उतरून बस किंवा ऑटोने ओंकारेश्वरला जाता येईल. हा भक्तिमय प्रवास सहपरिवार 2 दिवसाचा करावा. निसर्गासह नयनरम्य हेमाडपंथी मंदिर व गंगेचा काठ, 2 भागाला जोडणारा झुला पूल, धरणासह वीज निर्मिती केंद्र व किल्ला पाहण्यासारखा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात 2 नद्यांचा संगम व त्यावर स्नान जरूर करावे अशी ख्याती आहे. ज्योतिर्लिंग मध्ये ओंकारेश्वर चतुर्थ ज्योतिर्लिंग है. ये ज्योतिर्लिंग नर्मदा के उत्तर तट पर स्थित है. यहाँ पर एक और अन्य ज्योतिर्लिंग जो ममलेश्वर नाम से प्रचलित है. दोनों ज्योतिर्लिंग का दर्शन करने पर एक ज्योतिर्लिंग का दर्शन का पुण्य फल प्राप्त होता है. ओंकारेश्वर जो ज्योतिर्लिंग है वो स्वयंभू लिंग है, प्राणलिंग है. वो जमीन में से स्वयं उत्पन्न हुआ. यहाँ पे 3 नदियों का संगम है, नर्मदा, कुबेरी और तबी नदी. 3 नदियाँ संगम से निकल के अलग हुई है और आगे जाके 2 नदियों के रूप में मिली है, नर्मदा और कुबेरी के रूप में. सहा 6,000 व्यक्तींना सांभाळणारा 7 करोडचा झुला पूल, स्पेन्शन ब्रिज, ब्रह्मपुरी व शिवपुरी हे 2 भाग जोडणारा रोमांच निर्माण करतो व हालतो. असं म्हणतात, सौराष्ट्रे रोमांच धच श्री शैलेश मल्लिकार्जुनम उज्जनीया महाकाल ओंकार मामलेश्वरम. वेळ असेल तर परिक्रमा जरूर करा. शंकराचार्य गुफा, गुरुद्वारा, पशुपतीनाथ महादेव मंदिर, ऋणमुक्तेश्वर, नर्मदा कावेरी संगम, चांद सूरज द्वार, आशादेवी मंदिर, गायत्री मंदिर, नागरघाट, ब्रह्मपुरी, विकट हनुमान, ममलेश्वर महादेव, ओंकारेश्वर बांध, जोड गणपती हनुमान, मा नर्मदा व त्रिपुरा ही स्थळे पाहण्यासारखी स्मरणीय आहेत. यासाठीच आपल्याला 2 दिवसाचं नियोजन करावं लागेल. आपण जाताय तर भक्ती निवास बद्दल थोडं बोलूया. निवासस्थान भक्ती निवास. आपण सहकुटुंब ओंकारेश्वरला पोहोचताच गजानन महाराज शेगाव ट्रस्ट निर्मित भक्ती निवासला जरूर थांबा. विदर्भाची पंढरी मानणाऱ्या शेगाव ट्रस्टने पंढरपूर, शेगाव तसेच ओंकारेश्वरला हे भक्ती निवास निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी अति अल्प दरात सर्व व्यवस्था केली आहे. असं पाहायला मिळतं की अनेक तीर्थक्षेत्र आहेत, परंतु आपली मानसिक आर्थिक हानी होते. हाच भक्तांसाठी विचार करून नयनरम्य व भक्तिमय वातावरण निर्मिती व्हावी या हेतूने हे भक्ती निवास तयार केला असेल. तर त्यांचा हाच हेतू असेल. निवास, अल्पोपहार, रुचकर भोजन हे अल्पदरात व्यवस्था मानवता धर्म जपत केली आहे. हे उल्लेखनीय. मी त्यांच्या कार्याला नतमस्तक होतो.
सकाळी भक्तिमय मंदिर पूजा, निसर्गरम्य परिसर, स्वच्छता, सेवेकरी माऊली पाहून मन भरून येतं, प्रसन्नता वाटते. मित्रांनो, माहिती व मनोरंजन सदरमध्ये हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करा व इतरांना पाठवा, प्रेरणा द्या. धन्यवाद. भेटू पुढच्या तीर्थक्षेत्रावर. रिपीट, भेटूया पुढच्या तीर्थस्थानावर. धन्यवाद.